मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये स्वागत करते। सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची घडामोड। केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना सुचवल्याचा दावा संजय राऊत यांनी केला। मात्र राऊतांच्या या दाव्याची भाजपने खिल्ली उडवली आहे। संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय। तर विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीसच पूर्ण करणार असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रात मंत्रिपद स्वीकारावं असं मोदींनी फडणवीसांना सुचवल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। मात्र राऊतांच्या या दाव्याची भाजपने खिल्ली उडवली असून संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय। गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार अशाही चर्चा आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चांची खिल्ली उडवली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राऊत याबाबत वारंवार दावे करतात। आज सामना वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोदींनी दिल्लीत बोलावल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान सामनाच्या रोखठोकमध्ये काय म्हटलंय पाहूया। मोदींनी फडणवीसांना दिल्लीत बोलावून केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी घेण्यासंदर्भात सुचवलं। सध्या दिल्लीत मला तुमची गरज असल्याचंही मोदींनी फडणवीसांना सांगितलं। महाराष्ट्रात त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल असंही आश्वासन देण्यात आलं। भाजपमधील संभाव्य बंडाळीत देवेंद्र यांनी आपल्या बाजूने उभं राहावं अशी रचना मोदी करतात। मोदींचा वारस आपणच असू अशी भूमिका शहांनी तयार केली आहे। मोदी यांना ही भूमिका मान्य नाही। अमित शहा यांनी स्वतःचा गट आणि स्वतःचे खासदार उभे करण्यास सुरुवात केली आहे। सुवेंदू अधिकारी, शिंदे, हेमंत बिस्वा शर्मा, नितीन नबीन हे शहा गटाचे आहेत। आदित्यनाथ फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शहा आणि त्यांच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा राबवत आहे। गडकरी फडणवीस हे अडथळे वाटत असल्यानं शहांची यंत्रणा विरोधात सूत्र हलवू लागली आहे। पवारांच्या एनसीपीचे खासदार शिंदे गटात घेण्याची शहांची योजना आहे। ही मोहीम मोदींनी सध्या थांबवली आहे। बहुमताचा फुगवलेला आकडा शहांनी विकत घेतला आहे। ही मोदींसाठी चिंतेची बाब आहे असं सामनात म्हटलंय। आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे। आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय HRD मिनिस्ट्री म्हणतात मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे। आता याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही। त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असेल तर माहित नाही। काही होणार नाही आहे। देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात। त्यामुळं अशा वावड्यांना अशा बोलण्याला काही अर्थ नाही। पण माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आश्वासन दिलं फडणवीसांना तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल। जनाब संजय राऊत यांना भांडूपमध्ये उभाटा गटाचा नगरसेवक ठरवण्याचा अधिकार नाही। भांडूपमध्ये संजय राऊत ज्या वॉर्डामध्ये राहतात तिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक वर्षानुवर्ष निवडून येतो आणि हे संजय राऊत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत आहेत। त्यामुळे आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या। उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका। मोदी शहांमधला संघर्ष देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, हे दोन नेते ठरवतात। त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं हे काही सामन्यामधल्या सल्ल्यानं होत नाही। देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं का नाही जायचं ते त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे। संजय राऊतला विचारून कोणी काही सांगणार नाही। संजय राऊतने आपला पक्षामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तर जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी असं अतुल लिमये यांनी म्हटलेले आहे। RSSचे ते सहसरकार्यवाह आहेत। त्यांचं हे वक्तव्य समोर आलंय। सीजेपीचं आंदोलन संविधानाच्या विरोधात उगारलेलं हत्यार असंही लिमये यांनी म्हटलंय। दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा भागवला याच्या चौकशीची मागणी दुसरीकडे सुरतमधील RTI कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली। अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सुद्धा तिवारींनी केली। आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका। हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे या अर्थाने बघा।
अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे. सीजेपी पे हमने ये शिकायत की है कि ये पहली बात तो सीजेपी जो है कॉकरोच जनता पार्टी, जो ये अपने आप को जनता पार्टी लिखते हैं, पार्टी के हिसाब से ये जिस तरह से बिहेव कर रहे हैं कि हम प्रोटेस्ट कर रहे हैं, हम प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, एक राजनीतिक दल की तरह बिहेव कर रहे हैं. तो जब अगर आप राजनीतिक दल की तरह बिहेव कर रहे हैं तो आप चंदा लेते हैं, और अगर नॉन रजिस्टर्ड पर्सन है और आप चंदा लेते हैं तो रिप्रेजेंटेटिव एक्ट 1951 के धारा 29A के तहत आपको पहली बात तो रजिस्टर्ड होना पड़ता है. आपका जो भी चंदा और बाकी चीजें हैं वो आपको ECI को देना होता है. तो उसके विरुद्ध में हमने शिकायत की है कि ये रिप्रेजेंटेटिव एक्ट के हिसाब से ये रजिस्टर्ड नहीं है, और 1 करोड़ का फंड जो ये ले रहे हैं ये अवैध है. इसके विरुद्ध में शिकायत दर्ज की है, इसके विरुद्ध एक्शन लिया जाए, ECI से हमारी ये निवेदन है. पुढच्या घडामोडीकडे माझं पुतणे आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी व्यक्त केला. तर पहिल्या वेळेला, दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला तो निवडून आला. खरोखरच इतक्या स्फूर्ती, इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कोणी मी झाला असेल. तसा हा माझा पुतण्या अतिशय धीरगंभीर आहे. अति घरी असला की त्याच्या खोड्या चालू असतात. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही, तर कुटुंबाच्या गोष्टी करतो आणि त्यावेळेला अतिशय मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या खरोखर आज आणि उद्या भारताचा प्राईम मिनिस्टर असं मला वाटते होऊ शकतो. एवढं बोलून मी आपलं. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेला मंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला. माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवणार असं गणेश नाईक यांनी म्हटलंय. शिंदेंच्या महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेवरून गणेश नाईक यांनी हा इशारा दिलाय. तर गणेश नाईक दरवेळी काहीतरी बडबड करत असतात असं शिरसाट यांनी म्हटलंय. भाजप नेते गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका केली आहे. नवी मुंबईतल्या क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आपण या योजनेला विरोध केला होता असं नाईकांनी सांगितलंय. क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून कुठून न कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला. हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा FISला जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारतही नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत. आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे. म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही. असं 2-4-6 महिन्यांनी बोलतात गणेश नाईक. करत कुठं काय करतात ते? गणेश नाईक ज्यांना दादा म्हटलं जातं, हे मागचं सरकार आलं तसं बोलतात, फक्त करत काही नाही. त्याच्यामुळं उगाच या बोलणाऱ्याला काही अर्थ नाही. फक्त बोलतात, ते करत काहीच नाही. माझ्या नादी लागाल काय केलं इतके दिवस? आता 10 वेळेस म्हटले ते माझ्या नादी लागाल, माझ्या नादी. काय केलं त्यांनी? काहीच केलं नाही. केलं पाहिजे ना. तर येणारा काळ आपलाच, आता चमत्कार दाखवावा लागेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. येणारा काळ आपला, त्या काळात आपण फिट राहायला पाहिजे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. आणि त्यांच्या या वक्तव्यानं कमबॅकची चर्चा रंगली. दुसरीकडे रिटायर्ड व्हावंसं वाटतं पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी मिळते असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो. जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे? मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हणलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. 24 वर्ष याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं
ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर असं मी म्हणले. म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांब्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं कामाचं स्वप्न नाहीये. पुढच्या घडामोडीकडे नाशिकमधील खड्डे बुजवण्यास अखेर सुरुवात झालेली आहे. 4 जणांच्या मृत्यूनंतर नाशिक महापालिकेला जाग आली. कुंभमेळ्यानिमित्तानं शहरातील महत्त्वाचे सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आलेत आणि त्यामुळेच या रस्त्यांवर वारंवार अपघात होत होते. आतापर्यंत यात 4घांचा मृत्यू झालाय. जीवघेण्या खड्ड्यांनी शहरातील 4 जणांचा जीव घेतल्यानंतर नाशिक महापालिकेला खडबडून जाग आली आहे. महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्यास आजपासून सुरुवात केली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरातील महत्त्वाचे सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे या रस्त्यांवर वारंवार अपघात होत असून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय. सर्वात आधी मार्च महिन्यात प्रभाकर निकम यांचा अंबड लिंक रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर 6 जूनला सातपूर परिसरातील सातमावली चौकात रस्ता खोदल्यानं माजी सैनिक प्रवीण गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाला. पुढे 25 जुलैला 66 वर्षीय दीपाली बेळे यांचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडल्याने दीपाली बेळे 39 दिवस रुग्णालयात होत्या, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यानंतर 28 जुलैला निलेश कोतकर या 40 वर्षीय व्यावसायिकाचा नाशिकच्या एक्सलो पॉइंट चौकात खड्डा चुकवताना अपघात झाला होता. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. रस्ते अपघाताच्या या 4 घटनांमुळे नाशिक शहरात सध्या संतापाची लाट पसरली होती. या संतापाचा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनाही सामना करावा लागला. नागरिकांनी रोष व्यक्त केल्यानंतर गिरीश महाजन यांनाही जाग आली. त्यानंतर काल महाजनांनी अधिकाऱ्यांना झापलं. मंत्र्यांनी झापल्यानंतर अधिकाऱ्यांनाही मग शहरातले खड्डे दिसले. अखेर आजपासून शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. 4 जणांच्या मृत्यूनंतर खड्ड्यांवर आता मलमपट्टी होतीये. त्यामुळे आपली व्यवस्था किती सुस्तावली आहे हे तुम्हाला नाशिकच्या प्रकारावरून लक्षात येईल. काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय धुतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. दुधानं पटोले यांचे पाय धुतल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची तिकाट मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये. नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय. ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत. आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय. नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे. सध्या सोशल मीडियावरती जो काही आक्षेपार्ह म्हणून ज्या व्हिडिओला व्हायरल केल्या जाते त्याच्यामध्ये कुठलंही वादग्रस्त आहे असं मला तरी वाटत नाही. कारण एक ज्या गुरुची पूजा एक शिष्यानी करावी आणि त्याला वादग्रस्त ठरवावं असं मला तरी वाटत नाही. आणि मुळात हे जे भाजपवाले यावरती टीका करतायत, राजीनामा मागतायत, त्या भाजपवाल्यांनी हिंदुत्व आधी पाहावं. हिंदुत्वामध्ये काय म्हटलेलं आहे, हिंदुत्व शिकण्याची गरज मुळात तर भाजपला आहे की हिंदुत्वामध्ये जो कोणी आपला आदरणीय असेल, गुरु असेल, त्याची पूजा करणं, त्याचे पूजन करणं ही हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं पालन आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही गैर आहे असं मला तरी वाटत नाही. पुढच्या बातमीकडे शिंदेंच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. राज ठाकरे यांच्या सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरीच्या आरोपांनंतर संजय राऊतांनी हा निशाणा साधलाय. राज ठाकरे यांनी जो स्फोट केलाय त्यामागे गंभीर सत्य दडलंय असं संजय राऊत यांनी म्हटलं. तर आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा असं म्हणत नवनाथ वन यांनी प्रत्युत्तर दिलंय. करायचे सन्मान्य राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे. जेव्हापासून
शिंदेच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. सिद्धिविनायक मंदिराबद्दल संजय राऊत यांनी न बोललेलं बरं. ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आदेश बांदेकर यांच्यावर देखील सिद्धिविनायक मंदिरा प्रकरणात आरोप झालेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भर सभेमध्ये त्याबद्दल आरोप केलेत. संजय राऊत आधी आपल्याकडे जेव्हा सिद्धिविनायकचा ट्रस्ट होता त्यावेळेला भरतीमध्ये किती घोटाळा केला, त्यावेळेला दानपेटीमध्ये किती चोरी केली, याचा खुलासा आधी महाराष्ट्राला करा. राजसाहेब हे त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो. मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे. मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू. राजसाहेबांकडे यायच्या आधी त्यांनी राहुल लोंढेंच्या घरी जावं, एकनाथ शिंदेच्या घरी जावं. त्यांच्याच पक्षातले आहेत ना भास्कर जे शेट्टी आहेत, त्यांच्या ज्यांनी ज्या ट्रस्टींनी त्याच्यावर सह्या केल्यात ना, पहिला त्यांच्या घरी जावं, त्यांना समजावून सांगावं, मग आम्हाला समजेल. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी आजारी नगरसेवक रुग्णालयातून थेट सभागृहात आल्याचा प्रकार घडला. भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन मुंबई महापालिकेच्या सभागृहात आले. स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांकडे 13 सदस्यांचं संख्याबळ आहे, तर विरोधकांकडे 12 सदस्य आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातनं बैठकीत आणण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातनं डिस्चार्ज घेऊन थेट सभागृहात आणण्यात आलं. या घटनेचे फोटो समोर आल्यानंतर त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. स्थायी समितीमध्ये सत्ताधारी पक्षाकडे 13 सदस्यांचं संख्याबळ असून विरोधकांकडे 12 सदस्य आहेत. मात्र बैठकीच्या दिवशी सत्ताधारी पक्षातील 3 सदस्य अनुपस्थित होते. शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. भाजपच्या राखी जाधव या रजेवर होत्या, तर भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा हेही रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानासाठी सभागृहात संख्याबळ कायम ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातनं डिस्चार्ज घेऊन बैठकीसाठी बोलावण्यात आलं. प्रकृती अस्वस्थ असूनही ते अंगावर भागलपुरी शाल आणि कानांवर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीदरम्यान त्यांना थंडीचा त्रास होत असल्याचंही दिसून आलं. शिवकुमार झा यांनी जीएसटीशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानात सहभाग घेतला. बैठक संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्यांना परत जाण्याची परवानगीही देण्यात आली. मात्र आजारी नगरसेवकाला थेट पालिकेच्या सभागृहात आणण्यात आल्यानं विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. एक्झॅक्टली यांना सदस्यांच्या काय शारीरिक किंवा ओरल जीवाशी पेक्षा ह्यांना यांचे प्रस्ताव महत्वाचे आहेत. एखादा प्रस्ताव जर तुम्हाला वाटतंय की आज जर पोल मागितला विरोधकांनी तर आणि आपलं संख्याबळ कमी आहे तर नॉट टेकन करता येतो, कारण त्याला नेक्स्ट वीक मध्ये पुन्हा घेता येतो. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपयाचा पीक विमा मिळालेला आहे. 700 रुपये उसने घेऊन या दिव्यांग शेतकऱ्यानं पीक विमा भरला होता. मात्र अवघे 211 रुपयाचा पीक विमा या शेतकऱ्याला मिळाला. दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह अवलंबून आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असून सुद्धा शेतकऱ्यानं पीक विमा भरला होता. मात्र आता त्याच दिव्यांग शेतकऱ्याला पीक विम्याचे अवघे 211 रुपये देण्यात आलेत. धाराशिवच्या एका दिव्यांग शेतकऱ्यानं पैसे उसणे घेऊन 700 रुपयांचा पीक विमा भरला होता. पिकाचं नुकसान झाल्यानं काहीतरी मदत मिळेल अशी आशा या शेतकऱ्याला होती. मात्र त्यांच्या हातात विम्याचे फक्त 211 रुपयेच आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बँकेत जाण्या येण्यासाठी त्यांचे 300 रुपये गेले. मात्र जमा झालेली रक्कम ऐकून त्यांना धक्काच बसलाय. धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या वडजी या गावात राहणारे शेतकरी बबन कांबळे दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. बबन कांबळे यांच्या पत्नीही दिव्यांग असून त्यांना मुलबाळ नाहीये. त्यांच्याकडे असलेल्या 1.5 एकर शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. गेल्या वर्षी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी तब्बल 700 रुपये उसने घेऊन पीक विम्याचा हप्ता भरला. पुढे सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीनचं पीक पूर्णपणे वाहून गेलं.
पिकाचं नुकसान झालं तरी विम्यातनं काहीतरी मदत मिळेल आणि आपला उदरनिर्वाह भागेल अशी आशा कांबळे दाम्पत्याला होती. त्यामुळे पीक विम्याचं वाटप सुरू झाल्यानं बबन कांबळे हे बँकेत गेले. दिव्यांग असल्यामुळे गावातून बँकेत येण्या जाण्यासाठी त्यांचे 300 रुपये खर्च झाले. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या खात्यात अवघे 211 रुपये जमा झाले. या दिव्यांग शेतकऱ्याची वेदनादायक कहाणी समोर आल्यानं पीक विमा ही शेतकऱ्याची मदत आहे की थट्टा असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. शेती किती आहे? शेती 62 आहे. 62 शेती. हा. कोण करतं शेती? शेती असं कोणाकोण तुम्हाला तर काय करता येत नसेल. नाही, पैसे द्यायचे करून घ्यायचं, पेरून घ्यायचं. बर. पेरून आलं पण माल काढायला बी करून घ्यायचं ते. हा. कोण स्वीकारायचं कोणा मंडळी तुमच्या? मंडळी ईडीच मंडळी अपंग आहे. दिव्यांग आहेत ते पण? हा. बर. 85% अपंग आहे ते. मुलं बाळ? काय नाही तसलं. काय नाही. स्वतःच दोघंच आहे. दोघंच आहे. हा. तुम्ही 211 रुपये जी तुम्हाला विमा आला ही उचलला का तुम्ही? नाही उचलला. कशाला 5-7 करून 500-200 नाही 400 नाही म्हणलं उचललाच नाही. मला राहू कारण गेलो उचला गेलो आलो का मला ठेवून गेलं म्हणून. आता काय उचलाच नाही? आता काय उचला दिलं वाढवून दिलं नाही तर मग उचला काय 200 रुपये उचलता केला उचला गेला 300 रुपये रिक्षा घेतोय. ते 200 राहिले मग काय बोल त्या बँकेपर्यंत जायला तुम्हाला 300 रुपये लागतात आणि विमा किती आहे? 211 रुपये. हा. मग ते कसं टाळून दिलं तिथं. मग ते परवडणारच नाही जायला. नाही परवडत म्हणून आणलंच नाही. तुम्ही विम्याच्या संदर्भामध्ये काय सांगताल सरकारला किंवा विमा कंपनीला? का आम्हाला हा 211 500 भरायचं पुन्हा आम्हाला एवढं मिळायचं मला काय करायचं. बाहेर पैसे नसतं आमच्याकडं. काय करा एवढे पैसे तरी असं करायचं नाही पाहिजे. 280 विमा म्हणून काय आता या वर्षीचा भरला का? या वर्षी नाही भरला. काय भरायचं नाही भरणार. काय भरा एवढं पैसे पाहिजे तेवढं पैसे मग कशा भरायचं आहे. नाही भरायचं आता ठरलं तर. गेल्या वर्षी पण पैसे नुसते घेऊन भरले. गेल्या वर्षी पण लोक पण पैसे भरले ते देऊन टाकलं असं होतं बघा. हे झाल्यावर यंदा पैसे बघायला नाही पण भरायचं नाही ठरलं काय येत नाही म्हणलं काय देतात का.